भोंगे विरोधी आंदोलनामध्ये 17,000 मनसैनिकांवरती गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल। 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप। महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारे सुद्धा महाराष्ट्र द्रोहीच, संजय राऊत यांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणामध्ये नवी खळबळ। ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, फडणवीसांची प्रतिक्रिया। एकत्र आले तर कुणाचं पोट दुखतंय, अजित पवारांची मिश्किली। पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावरती गुन्हा दाखल। सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रुग्णालय सुद्धा पोलिसांच्या रडारवर। नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबार। नागरिकांना त्यांच्या समस्या थेट मुख्यमंत्र्यांसमोर मांडता येणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित नाशिकचा दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द केल्याची समीर भुजबळ यांची माहिती। पुढील 1 महिना सुरक्षा दलांच्या कारवाया थांबवा। नक्षल्यांची सरकारकडे पत्राद्वारे गयावया। आमच्याही कॉम्रेड्सना सुरक्षा दलांवरती गोळ्या न चालवण्याच्या सूचना, नक्षल्यांच्या पत्रामध्ये उल्लेख। राहुल गांधी अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दाखल। उद्या आणि परवा अमेरिकेमधल्या भारतीयांसोबत संवाद साधणार। ब्राउन विद्यापीठामध्ये देणार व्याख्यान। वानखेडेवरती आज पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची लढत। होम पिचवरती खेळण्याचा मुंबई इंडियन्सना फायदा। आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सचा आज सामना। आव्हान टिकवण्यासाठी आरसीबीच्या फलंदाजांना शिकस्त करावी लागणार। कोहली, सॉल्टसह पाटीदार, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मावरती मदार। राजस्थान रॉयल्सकडून अवघ्या 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं दणदणीत पदार्पण। आयपीएलच्या पहिल्याच चेंडूवरती षटकार मारत वाजवला डंका। 20 चेंडूंमध्ये 33 धावांची धमाकेदार खेळी।